राजस्थान रॉयल्स वर्सेस RCB। आज आहे गुलाबी शनिवार, कारण आपण ही मॅच पाहतोय जयपूरमध्ये। राजस्थान रॉयल्सचं होम ग्राउंड आहे मित्रांनो। नमस्कार, स्वागत करते मी हेमा लेंगळे तुम्हा सर्वांचं कूल स्टाइलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये। आज जसं मी म्हणाले गुलाबी शनिवार आहे, ही मॅच घडतीये जयपूरमध्ये, राजस्थान रॉयल्सचं होम ग्राउंड। राजस्थान रॉयल्सने या आतापर्यंत या सीझन मध्ये खूप चांगली कामगिरी दाखवली आहे। 3 मॅचेस खेळलेत आणि 3ही जिंकलेत। RCB इतकं मनासारखं गेम खेळू नाही शकली आहे। 4 मॅचेस खेळलेत आणि आतापर्यंत एकच जिंकलेत। केदार, तुझी फॉर्मर टीम आहे, त्यांनी काय वेगळं केलं पाहिजे एक बेटर पोझिशनिंग मिळवण्यासाठी? आय थिंक उत्तर आहे त्यांचे हेवी बॅट्समन त्यांनी भरलेले आहेत। फाफ, विराट, ग्रीन आणि मॅक्सवेल यांना जबाबदारी घ्यावी लागणार। कुणाला तरी एकाला शेवटपर्यंत खेळण्या RCB साठी आहे, कदाचित राजस्थान रॉयल्स साठी तीच गोष्ट वर्क करते धवल। नक्कीच, कारण खूप चांगल्या फॉर्ममध्ये सगळे डिपार्टमेंट चांगली बॅटिंग करतोय आणि मॅचेस जिंकवत आहेत त्यांचे गोलंदाज। ट्रेंट बोल्टने विकेट्स काढले पॉवर प्लेमध्ये, तो सामना। राजस्थान रॉयल्स वर्सेस RCB आजची मॅच खूप एक्साइटिंग असणार आहे। खूप प्रेशर आहे RCB वरती। आणि आता पुढे आपण जात आहोत मुंबई इंडियन्स बद्दल गप्पा मारतोय, कारण येणारा आठवडा मुंबई इंडियन्ससाठी निर्णायक मॅचेसचा आहे। 3 मॅचेस आपण खेळणार आहोत आणि इतकी चांगली गोष्ट आहे की तिन्ही मॅचेस आपल्या होम ग्राउंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर आपण खेळणार आहोत। एकदम फ्री। उद्या मुंबई इंडियन्स खेळणार आहे दिल्ली कॅपिटल्सच्या विरुद्ध, चेन्नई सुपर किंग्सच्या विरुद्ध आपण खेळणार आहोत। हा पुढचा आठवडा खूप एक्साइटिंग आहे मुंबई इंडियन्ससाठी। खूप प्लस पॉइंट देखील आहे की वानखेडेवर आपण ही मॅच खेळतोय, पण आतापर्यंत आपला परफॉर्मन्स इतका मनासारखा घडत नाही आहे। तू धवल इतका चांगला गोलंदाज आहेस, काय सांगशील, काय बदलाव आणले पाहिजेत MI ने त्यांच्या गोलंदाजी स्ट्रॅटेजीज मध्ये? नाही, मला वाटतं की मुंबई इंडियन्स अशी टीम आहे, सुरुवातीचे सामने हारतात पण नंतर कमबॅक करणं त्यांना बरोबर माहिती आहे। बॅटिंग तर खूप स्ट्रॉंग आहे आपली, आणि त्याचबरोबर ॲडिशन झालं तर सूर्याचं। सूर्या आला इंजरीनंतर, ऑल क्लिअर केलं त्याला NCAने, तर नक्कीच तो मिडल ऑर्डर जे आपण म्हणतो भार सांभाळतो शूटिंग लाईनअपमध्ये, तो आला आहे आता टीममध्ये। नक्कीच धवल, तू म्हणालास तसा सूर्यकुमार यादव परत आलाय आणि आपली जी फलंदाजीची टीम आहे त्याला अजून स्ट्रॉंग केलंय। आतापर्यंत मुंबई इंडियन्सची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होताच केदार, पण तुला काय वाटतंय, काय असे चेंजेस घडवले पाहिजेत, काय केलं पाहिजे की आपला परफॉर्मन्स बेटर होईल? सर्वात कुठलीही सिरीज असो, कुठलाही दौरा असो, T20 मध्ये सूर्यापेक्षा बॅट्समन भारी या जगात नाहीये। सूर्यकुमार यादव पेक्षा जास्त भारी या जगातला बॅट्समन नाही। मुंबई विजयश्री। सूर्यकुमार यादव म्हणजेच आपला स्काय परत आलाय मुंबई इंडियन्सच्या संघात। ही खूप उत्तम बातमी आहे मित्रांनो। आता मुंबई इंडियन्सचा परफॉर्मन्स स्काय हाय जाण्यापासून कोणीच आपल्याला थांबवू शकत नाही। धवल, सूर्यकुमार यादव परत आलाय, तर त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत आपल्या सगळ्यांच्या? जसं केदार म्हणाला, नंबर 1 बॅट्समन आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये। सूर्या असा एक प्लेअर आहे जो कन्सिस्टंट राहिला आहे मुंबई इंडियन्स करता। गेल्या 3-4 सीझन्समध्ये थांबलेले त्याचं परत आगमन करायला, आणि आता तो परत आला आहे टीममध्ये। नक्कीच कॉन्फिडन्स हाय असणार आणि सगळे खूपच खुश असणार। थोडं रिलॅक्स देखील असेल ॲटमॉस्फिअर आता। वाह, म्हणजे रिलॅक्स्ड ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळणार आहे। केदार, तू मगाशी म्हणालास की सूर्यकुमारची पोझिशन जी तिसरी आहे ती खूप उत्तम वर्क करते मुंबई इंडियन्ससाठी। ती नेमकी का आणि त्या पोझिशनिंगमुळे बाकीच्या फलंदाजांना कॉन्फिडन्स कसा मिळतो यावर थोडं सांगशील मला? नाही, नक्कीच, कारण सर्वात प्रथम तर की ज्या प्रकारची बॅटिंग ते सूर्याच्या मागे जात राहतात आणि सूर्य त्याचं काम करत राहतो, तो म्हणजे सगळ्यांना प्रकाश जसा देतो सूर्य, तसाच ह्या मुंबई इंडियन्सला या सूर्याची गरज आहे। कारण आत्ता गेल्या मागच्या 3 सामन्यांमध्ये जो त्यांचा पराभव झाला आहे, त्या पराभवातनं बाहेर येण्यासाठी ह्याच सूर्याची त्यांना ठळक झेप मारली तर। वाह, नक्कीच मुंबई इंडियन्स ही झेप घेणार केदार, ह्याचा मला कॉन्फिडन्स नक्की आहे। आता आपण वळूयात प्लेइंग 11 कडे। आपली मुंबई इंडियन्सची जी प्लेइंग 11 आहे त्यात काय बदल तुला करावेसे वाटतात धवल?
मला वाटतं की तर सामना फलंदाजीवर जिंकता येतो ना की गोलंदाजीवर, कारण एवढा डोंगर धावांचा करून ठेवला तर मला वाटतं त्याच्यानंतर कुणीही बॉलिंग टाकली तरी सामना जिंकता येतो, असं वानखेडेची खेळपट्टी आहे. नक्कीच धावांचा डोंगर करण्यात आपली मुंबई इंडियन्स ही सफल होईलच, ह्याचा मलाही कॉन्फिडन्स आहे. आता मित्रांनो, वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर ह्या गप्पा अशाच चालू राहतील. खूप जबरदस्त पाहायला मिळालंय, म्हणून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी ही चॅलेंजिंग मॅच आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये. इतका मोठा हुकमाचा इक्का रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे आहे, म्हणजे किंग कोहली. आत्तापर्यंतचा सगळ्यात टॉप स्कोरर बॅट्समन, म्हणजे ऑरेंज कॅपच्या धावामध्ये सगळ्यात पुढे धावणारा असा खेळाडू. काय नेमकं किंग कोहलीबद्दल तू बोलशील? तुझी फॉर्मर टीम आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. केदार, मला वाटतं एकल उभं करू शकते, पण इथे काय होतं, बऱ्याच वेळा पहिले टॉप 4 जे आहेत त्यात विराट कोहली सोडले तर बाकीचे 3 सुद्धा खूप मोठे खेळाडू आहेत. त्यामुळं बऱ्याच वेळा ते तो जो सेकंड फिडलवाला रोल असतो तो खेळण्यासाठी एखाद्या कोणाची तरी साथची गरज आहे बेसिकली. आय होप कोहलीला ती साथ नक्कीच मिळेल लवकरच. आतापर्यंत कोहलीची स्ट्रॅटेजी आपण पाहतोय काय आहे. धवल, त्याची स्ट्रॅटेजी काय योग्य ठरेल? की एकदम सुरुवातीपासूनच हिट केलं पाहिजे का आरामात पूर्ण 20 ओव्हरपर्यंत उभं राहिलं पाहिजे? विराटचा आपण एवढे मोठे चांगले खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत, नक्कीच हात वर करून आता परफॉर्म करायला हवा. कारण एवढं प्रेशर विराट कोहली एकटाच म्हणजे सांभाळू शकणार नाही. एखाद मॅचमध्ये होऊ शकतं की विराट पूर्ण बॅटिंग घेऊन चालला आहे, 100 करतोय, पण जर मॅचेस कंटिन्युअसली कन्सिस्टंटली जिंकायचे असतील तर मला वाटतं की फाफ डुप्लेसी, कॅमरन ग्रीन पण आहे त्यांच्यामध्ये. फाफ डुप्लेसी, कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल ह्या लोकांनी थोडं कॉन्ट्रीब्यूट करायला हवं. आपल्या गप्पांमधून मला जितकं कळतंय की KGF मधला फक्त केच कामगिरी दाखवतोय. तू काय सांगशील केदार, त्याचा साथ देणारा कोण योग्य ठरेल? नाही, खऱ्या KGF मध्ये जरी एकट्याच हिरोने अख्खा पिक्चर खेचला असेल तर इथं स्वतःला वेळ द्या आणि मग ज्या दिवशी तसं वाटतंय, एखाद दिवशी तुम्ही सेकंड फील्ड खेळू शकता, एखाद दिवशी तुम्हाला वाटतंय चांगले लागतायत बॅटीत तर तुम्ही कॅरी करू शकता. तो आय थिंक एक चांगलं ॲनालिसिस करण्याचं गरज आहे फाफ, मॅक्सवेल आणि ग्रीनला. फाफ, मॅक्सवेल आणि ग्रीनला ॲनालिसिसची गरज आहे, पण समोरच्या टीममध्ये एक असा खेळाडू आपल्याला दिसतोय ज्याने गेल्या 5 सीझनमध्ये अशी कामगिरी दाखवली नाही जी तो ह्या सीझनमध्ये दाखवतोय. तो म्हणजे रियान पराग. इतका जबरदस्त खेळतो तो, यंग खेळाडू आहे. कोहलीपेक्षा फक्त 18 रन कमी मारले त्याने ह्या सीझनमध्ये आणि तो ह्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने खूपच चांगली कामगिरी केलेली, रन्स आहेत त्याच्या मागे आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन या IPL मध्ये दिसतंय आणि ते रिझल्ट्स आपल्याला दिसून येत आहेत की 2 अर्धशतक मारलेत, 181 धावा, 160चा स्ट्राईक रेट येते त्या 3 इनिंगमध्ये. तर मला वाटतं की हा एक मोठा प्लेअर आहे. ह्याला थोडं म्हणजे आपण त्याने आता दाखवलं आहे की मी आहे, आय बिलॉंग हिअर, या स्टेजवरती मी बिलॉंग करतो आणि तेच आपल्याला बघायला मिळालं त्याच्या बॅटिंगच्या वेने, ज्या प्रकारची बॅटिंग करतोय आणि मॅच जिंकवतोय ते राजस्थान रॉयल्ससाठी. केदार, धवल म्हणाला तसं, डू यू बिलीव्ह दॅट ही बिलॉंग्स हिअर? परागचा परफॉर्मन्स असाच आपल्याला दिसेल का या अख्ख्या सीझनमध्ये? नक्कीच दिसेल, कारण जसं धवल म्हटला, मागचे काही हंगामात खूप ट्रोल केलं होतं त्याला सगळ्यांनीच की खूप जास्ती त्याला बॅकिंग मिळाली आणि त्याची आई थोडीशी नर्वस होती. ती म्हटली की कसा खेळतोय रियान, कसं वाटतंय तुम्हाला? मी म्हटलं खूप चांगला खेळतोय, खूप चांगल्या टचमध्ये आहे आणि यावर्षी खूप चांगलं करेल, पण मी म्हणेन या सीझनपासून त्याला. वा, हाऊ स्वीट. केदार, चहलबद्दल काय सांगशील? त्याचा हा सीझन खूप जबरदस्त चाललाय. आतापर्यंत 3 मॅचेस खेळलाय आणि 6 विकेट घेतल्यात त्याने. काय वर्क करताय चहलसाठी? काय केलं पाहिजे? चहलचा सर्वात कसं अडकवायचं, आणि एवढे वर्ष IPL मध्ये खेळलाय आणि हे विसरून चालणार नाही की आंतरराष्ट्रीय दर्जाला पण. वाह, नक्कीच. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. धवल, तुझे काय थॉट्स आहेत चहलवरती? नाही, तो चतुर आहे. नक्कीच. खूप कमाल आजची मॅच होणार आहे. RR वर्सेस RCB. कोण जिंकणार आहे ते आपण पाहूच, पण तुम्ही घर बसल्या जिंकू शकता लाखोंचे इनाम. कसे? जीतो धन धनाधन कॉन्टेस्ट मध्ये भाग घेऊन. सिनेमा 2 शाही टीम्स म्हणजेच राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मधली ही मॅच
केदार, कोण नेमकी आज बाजी मारणार? राजस्थान रॉयल्स आजही बाजी मारेल. धवल, नक्कीच राजस्थान रॉयल्स हल्लाबोल प्रयत्न असेल तर मला वाटतं की RR नक्कीच जिंकणार. दोन्ही एक्सपर्ट्सनी राजस्थान रॉयल्स असं प्रेडिक्ट केलंय. आजच्या मॅचमध्ये काय होणार आहे ते आपण लवकरच बघू. आता वेळ झाली आहे टॉसची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.